Okay, students, welcome back. So now we are starting history chapter 5 religious trends in ancient India. म्हणजे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. So towards the end of Vedic period, the minute details of yajna rites acquired undue importance. Only the priestly class had knowledge of those details. Others no longer had the freedom to gain that knowledge. The Varna system restriction became very hard in the course of time. A person's social position was decided by the Varna into which he was born rather than by his achievements. That is why, from the Upanishad period, he also saw that attempts were made to give a wider scope to religious thought and to restrict it only to yajna rites. However, the thought in Upanishads focused on the existence and nature of the soul. It was difficult for ordinary people to understand it. This gave rise to different sects. This gave rise to different sects that emphasized the worship of particular deities. For example, the Shaiva sect of Shiva worshippers and the Vaishnava sect of the worshippers of Vishnu. Different Puranas were written with difference to these deities. Certain trends around the 6th century before Christ era made attempts to express religious thought in such a way that the common man would understand it easily. Many people realized that every person is free to find ways of his own upliftment. This led to the establishment of new religions. These religions emphatically stated that discrimination on the basis of caste has no place in an individual's upliftment. The work of Vardhaman Mahavir and Gautam Buddha is of special importance among the proponents of new thoughts. तर आता हे जे आपण शिकतोय प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह, त्याच्यात जेव्हा वैदिक काळ जेव्हा संपण्याला आला वैदिक काळ, तर वैदिक काळाच्या शेवटी यज्ञविधीमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले. त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नव्हती. मग वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधींपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा होता. सर्वसामान्यांना समजायला अवघड होता. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले, जसे शिवभक्तांचा शैव पंथ आणि विष्णुभक्तांचा वैष्णव पंथ. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली. इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग स्वतः शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेकांना झाली. यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्मांनी ठळकपणे मांडले. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले. नवीन विचाराच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. सो नाऊ नेक्स्ट इज जैनिझम 5.1 जैनिझम. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर होत. वर्धमान महावीर 599 ते 527 इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527
आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी रुज्जी नावाचे एक महाजनपद होते. त्याची राजधानी होती वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. 12.5 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे. असा विजय त्यांनी मिळवला, म्हणून त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले. जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत. त्यांना सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्न यांमध्ये सामावलेले आहे. 5 ग्रेट वाव्स अँड 3 ज्वेल्स, त्रिरत्न. ओके. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत. हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणांमध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे. ओके. सो द पंचमहाव्रतास. पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे 5 नियम. फर्स्ट इज अहिंसा, नॉन व्हायलन्स. नो लिव्हिंग बीइंग शुड बी हर्ट, इंजोर्ड ऑर हार्म्ड थ्रू वन्स बिहेवियर. म्हणजे अहिंसा, कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. अहिंसा. सत्य, ट्रूथ. एव्हरी स्पीच अँड ॲक्शन शुड बी ट्रू. प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. अस्तेय, नॉन स्टिलिंग. स्थेय म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे म्हणजे अस्तेय. ओके. अँड देन फोर्थ इज अपरिग्रह, नॉन अटॅचमेंट. मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. फिफ्थ, ब्रह्मचर्य, चॅस्टिटी. इट मीन्स लिव्हिंग बॉडीली प्लेजर्स अँड फॉलोईंग द वाव्स. शरीराला सुखकर वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. ओके. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन द पंचमहाव्रतास. नाव नेक्स्ट त्रिरत्न, द 3 ज्वेल्स. त्रिरत्न म्हणजे सम्यक दर्शन. सम्यक दर्शन म्हणजे राईट फेथ. सम्यक ज्ञान. सम्यक ज्ञान म्हणजे राईट नॉलेज. आणि सम्यक चारित्र्य म्हणजे राईट कंडक्ट. सम्यक मीन्स बॅलन्स्ड. ठीक आहे, बॅलन्स. अतिशय वाईट नाही, चांगलं नाही. सो सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान अँड सम्यक चरित्र. सो दीज आर 3 रत्नास. तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्यांचा सखोल अर्थ समजून घेणे. आणि सम्यक चारित्र्य म्हणजे पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन 3 रत्नास. नाव उपदेशाचे सार, इसेन्स ऑफ हिज टीचिंग्स. तर महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकानंत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते असे या सिद्धांतात मानण्यात आले आहे. ह्या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही.
इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते. सो मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होते. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज व्हॉट डीड वर्धमान महावीर टॉट. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या, असा उपदेश त्यांनी केला. सो नेक्स्ट इज बुद्धिझम 5.2. बुद्धिझम, बौद्ध धर्म. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. सो पुढे आहेत गौतम बुद्ध 563 इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पिताचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ होते. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. ठीक आहे, बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. तसेच उरुवेला या धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते उरुवेलाला. ठीक आहे, नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरणे. त्यांनी आपला उद्देश पाली या लोकभाषेत केला. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज व्हॉट डू यू मीन बाय चारिका. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज व्हॉट डू यू मीन बाय त्रिशरण. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहेत. ठीक आहे, आर्य सत्य, नोबल ट्रूथ्स. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना आर्य सत्य म्हटलेले आहे. पहिला आहे दुःख. मानवी जीवनात दुःख असते. दुःखाचे कारण, दुःखाला कारण असते. दुःख निवारण, दुःख दूर करता येते. आणि प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन आर्य सत्याज नोबल ट्रूथ्स. पंचशील. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. ठीक आहे, तर मग त्याच्यात काय येतं तर प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन पंचशील. नाव नेक्स्ट बौद्ध संघ. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणारा त्यांच्या अनुयांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धांप्रमाणे भिक्खूही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील जातींमधील लोकांना प्रवेश होता. ओके, सो द 8-fold पाथ, अष्टांगिक मार्ग. सो राईट व्ह्यू म्हणजे सम्यक दृष्टी, 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. सम्यक संकल्प म्हणजे हिंसा वगैरे तत्वांचा त्याग करणे. सम्यक वाचा, राईट स्पीच. ठीक आहे, तर मग असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. नंतर आहे राईट कंडक्ट म्हणजे सम्यक कर्मांत, प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे. नंतर आहे राईट लाईव्हलीहूड, सम्यक आजीव, उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. राईट एफर्ट म्हणजे सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय.
वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत, उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा. चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत, तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे. राईट माइंडफुलनेस, सम्यक स्मृती, मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे. सम्यक राईट कॉन्सन्ट्रेशन, सम्यक समाधी, चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव करणे. ओके, त्यांनी काय केलं आणखी, लोकांना प्रवेश होता बौद्ध संघामध्ये. नंतर आता आहे आपल्याकडे उपदेशाचे सार. इसेन्स ऑफ हिज टीचिंग. गौतम बुद्ध अनाउन्स्ड द फ्रीडम ऑफ इंटेलिजन्स. ही रिफ्यूज द डिस्क्रिमिनेशन. आता उपदेशाचे सार म्हणजे गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते, हे त्यांचे वचन विख्यात आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांची उपदेशलेली प्रज्ञा, शील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. ओके, सर्व प्राणीमात्रांविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य आहे. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे, तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे. ओके, तर पुढे आहे लोकायत. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचारप्रवाहही महत्त्वाचा आहे. त्यांचा भर स्वतंत्र विचारावर होता. त्याने वेदांचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि फारसी हे धर्म भारतीय समाजात रुजले. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट अ शॉर्ट नोट ऑन लोकायत.